नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आता मी आमच्या बागेत आहे फोंड्याच्या आणि त्या घराच्या आसपास आता फिरतो आहे आणि मी आणि माझा मुलगा विनीत आम्ही दोघेजणं सगळी पाहणी करतो आहे की काय काय प्रचंड गवत वाढलेलं आहे। बघा किती वाढलं आहे, ते खूप गवत वाढलेलं आहे आणि हे गवत आपल्याला साफ करायचं आहे। माणसं पण आणलेली आहेत आपण गवत साफ करायला आणि कामं चाललेली आहेत व्यवस्थित। हे चिकूचं झाड आहे, त्याच्याही बाजूला हे आंब्याचं झाड आहे आणि हे बाजूचं चिकूचं झाड आहे। संपूर्ण दाखवतो तुम्हाला मी। हे चिकूचं झाड आहे, चिकू आलेले नाही आहे, त्याला दिसत तर नाहीत मला। त्याला खताची वगैरे खूप आवश्यकता आहे आणि खत नाही आहे, खूप पालापाचोळा जमलेला आहे आणि हा पालापाचोळा आपल्याला आता साफ करायचा आहे आणि आपण आता सध्या तेच करतो, साफसफाईचं काम चाललेलं आहे। इथे आपलं चांगल्या प्रकारे काम चाललं आहे। तर तुम्ही बघाल, आपण लक्ष न दिल्यामुळे वाळवी लागलेली आहे। वाळवी आपल्याला काढायची आहे। विनीतला पण थोडा इंटरेस्ट वाटायला लागला आहे, तो जरा काही ना काहीतरी बघतोय, चेक करतोय। ही झाडं बघा सुकल्यासारखी झालेली आहेत, त्यालाही खत पाणी घालणं आवश्यक आहे। वाळवी लागली आहे, वेली जर काढून घेतल्या आपण अशा तर झाडं छान वाढू शकतात। दगड वगैरे आहेत आपल्या प्लॉटमध्ये। विनीतने लाकडं जमा करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे ते चुलीसाठी। पहिल्यांदाच जेव्हा आम्ही आलो तेव्हा ह्या ठिकाणी 50 ते 60 आंबे आम्ही काढले। खूप आनंद वाटला आम्हाला। तर दरवेळेला आम्ही भैयाकडनं किंवा इतरांकडनं आमचाच हापूस आंबा खायचो। त्यावर्षी आम्ही जो आंबा खाल्ला तो आम्हाला खूप आनंद वाटला, आपला स्वतःचा होता। या झाडाला जे चिकू आहे ते अतिशय गोड आहे, पेरूसुद्धा गोड आहे, पण ते साफ करणं आवश्यक आहे। ही आपली बॉर्डर आहे, त्या बॉर्डरकडनं आपण पुढे गेलो एवढी घाण हे आता आपल्याला काढायची आहे आणि साफ स्वच्छ करून टाकायचं। पुन्हा ही स्वच्छता निसर्गाची आहे आणि ही स्वच्छता माणसाची आहे। बघा माणसाने किती स्वच्छ ठेवलेलं आहे, एवढं घाण आहे ते, अक्षरशः सगळीकडे हे पसरलेलं आहे। प्लास्टिकचं साम्राज्य हे निसर्गाला खूप घातक आहे, ते आपण बघतोय। या पुढचा जो व्हिडिओ आहे तेव्हा आपण भेटू, काम चालू आहे।